नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार। होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। खरीप 2022 मधील नुकसान अनुदेय भरपाई पासून वंचित राहिलेल्या उर्वरित 6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम पुढील आठवड्यापर्यंत खात्यावर जमा होणार असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ही अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील। आता यामध्ये मोहा तालुका कळंब, पाडोळी तालुका धाराशिव, सलगरा व सावरगाव तालुका तुळजापूर तर अनाळा व सोनारी तालुका परांडा या महसूल मंडळाचा समावेश आहे। शासन मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ देत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2022 मधील नुकसानापोटी चुकीच्या पद्धतीने 50% भारांकन लावून नुकसान भरपाई वितरित केली होती। मात्र शासन व प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर उर्वरित 50% रक्कम वितरित करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शवली व एकूण अनुदेय 282 कोटीमधील जवळपास 230 कोटी वितरित केले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच आता सोमवारी शिल्लक रुपये 50 कोटीची रक्कम विमा कंपनीच्या खात्यात वर्ग होणे अपेक्षित असून त्यापुढील 1 ते 2 दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।